जगन्नाथजी किचनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। आज आपण बनवत आहोत पावभाजी। त्यासाठी लागणारं साहित्य: बटाटे 3 ते 4, अर्धा फ्लावरचा गड्डा, 1 वाटी मटार, 2 ते 3 शिमला मिरची आणि टमाटर। त्यासाठी आपण पाणी ठेवलं आहे उकळायला। त्यात थोडीशी हळद, थोडंसं मीठ आणि या सर्व भाज्या आपण बॉईल करून घेऊया, एक 3 ते 4 शिट्टी येईपर्यंत। तर आपण पावभाजीला आता फोडणी करून घेऊया। तेल टाकलंय, तेल गरम झाल्यानंतर जिरं टाकल्यानंतर आपल्याला टाकायची टोमॅटोची पेस्ट। मी टोमॅटो शिजवून घेत नाही, पेस्ट करून टाकते। आणि तुम्ही कांदाही घालू शकता यात, आम्ही कांदा लसूण खात नाही। त्याला छान परतवून घेऊ आपण। त्यात टाकूया आपण शिमला मिरची कट केलेली, थोडंसं आलं आणि हिरवा वाटाणा। आता परतवून झाला आहे। यात आपण टाकणार आहोत 2 चमचे लाल तिखट, हळद आणि थोडासा हिंग। त्यात आपण टाकणार आहोत थोडासा किचन किंगचा मसाला, थोडंसं बटर, चवीनुसार मीठ, थोडा पावभाजी मसाला। छान आपण एकजीव करून घेऊया। चवीनुसार लागणारी थोडीशी साखर आणि आपण पावभाजीसाठी जे साहित्य शिजवून घेतलं ते स्मॅश केलं आहे छानपैकी। आणि आपण आता हे ह्या फोडणीमध्ये हळूहळू टाकून घेऊया। ही पावभाजी 4 ते 5 लोकांसाठी बनते। छान असा वासही आला आहे आणि रंगही आला आहे आपल्या पावभाजीला। आपली छान गरम गरम पावभाजी तयार झाली आहे। वरतून छान आपण कोथिंबीर घालून घेऊया। तुम्ही बघू शकता पावभाजी छान अशी तयार झाली आहे। तुम्ही बघू शकता हिची चवही अगदी छान झाली आहे।